हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। नाश्त्याला काय बनवायचं रोजचाच प्रश्न असतो। टिफिनसाठी काय बनवायचं, तर आपण ना आज रव्यापासून ना मेदू वडा बनवणार आहोत। तर बघा, सपाट वाटी मी रवा घेतलाय। आता गॅसवरती पॅन पण ठेवलाय। आता हा रवा ना आपण एक साईज अशी वाटीचे नाही का फिक्स करून घ्यायची। असं मी केली आहे बघा, फिक्स वाटी। आता ह्याच वाटीने आपण हा रवा काढून घेऊ आणि ह्याच वाटीने पाणी ठेवूया याच्यामध्ये उकळायला। पाणी टाकलंय बघा याच्यात। आता ह्या पाण्याला उकळी येऊ द्यायची। त्याच्यामध्ये तेल पण टाकायचं 1 चमचा। मीठ टाकायचं थोडं चवीनुसार आणि पाणी उकळू द्यायचं चांगलं। अचानक आपल्याकडे पाहुणे आले तरी पण आपण ही झटपट अशी रेसिपी करू शकतो। मी उडदाच्या डाळीचे मेदू वडे ते पण दाखवलेले आहे। ती पण रेसिपी तुम्ही बघा, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल। पण हे झटपट होणार आहे आणि एकदम बाहेरून क्रिस्पी आणि आतून एकदम मऊसूत असे छान होतात। असे लहानांपासून मोठ्यांना पण आवडतात हे। आता याला उकळी येऊ देते पाण्याला। आले बघा पाण्याला उकळी। आता एका हाताने हा रवा सोडायचा आणि दुसऱ्या हाताने झटपट असं हलवत राहायचं, म्हणजे आपले गिठोळे होणार नाही। आणि हा रवा छानपैकी असा शिजला पाहिजे, कच्चा नको राहिला। गॅसची फ्लेम लो करून टाकायची आणि हा चांगला असं शिजवून घ्यायचा रवा। घट्ट होतं असं मिश्रण आहे, लगेचच होतं ते। झालंय बघा घट्ट असं। आता हा रवा चांगला शिजला पाहिजे ना, त्याच्यासाठी झाकण पण ठेवते 2 मिनिटं। झाकण ठेवते। झालेत बघा, गॅसवरती 5 मिनिटं झालेत आता ठेवून। हे बघा रवा पण छान असा शिजलाय। आता त्याच्या काही गाठी वगैरे झाल्या नाही, आता घट्ट झाला रवा। आता हा रवा ना काढून घेते मी प्लेटमध्ये। हा रवा आता थंड करण्यासाठी आपण ठेवूया इथे। हे मिश्रण घट्टच पाहिजे आपल्याला। गरम गरम याचे वडे करायचे नाही, नाहीतर वडे फुटू शकतात। काढून घेतले सर्व। आता थंड करायला ठेवायचं। छान फुललाय बघा रवा असा त्याच्यात झाकण ठेवल्यामुळे। आता हे थंड होतं ना, तोपर्यंत आपण ना याच्याबरोबर खाण्यासाठी चटणी करून घेऊया। मिक्सरचं भांडं घेतले चटणी करण्यासाठी बघा। 2 चमचे शेंगदाणे घेतले, 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा किस घेतलाय, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, हिरव्या मिरच्या घेतल्या 4 आणि भरपूर अशी कोथिंबीर घेतली। याच्यामध्ये ना 2 चमचे दही टाकून घेते। दहीच्या ऐवजी तुम्ही चिंचेचा कोळ किंवा लिंबू काही पण टाकू शकता। याने चटणी खूप चटपटीत अशी छान होते अशी चटणी। आणि चवीनुसार मीठ टाकून घेते। आता ही चटणी ना वाटून घ्यायची आपल्याला अशी छानपैकी। हे बघा अशी वाटली गेली आहे। त्याच्यात ना थोडंसं पाणी टाकून घेते आणि परत एकदा वाटून घेते। रेडी बघा आपली चटणी। आता ही काढून घेते मी वाटीमध्ये, घट्टच ठेवली चटणी। आता या चटणीला आपण ना तडका देऊन घेऊया। इथं तेल गरम केले, त्याच्यामध्ये ना मोहरी टाकली, जिरे टाकले अर्धा चमचा, हिंग टाकली 1/2 चमचा आणि कढीपत्त्याचे पानं टाकले। आता छान असा तडका ओतून घेऊया। झाली चटपटीत चटणी आपली रेडी चटणी खाण्यासाठी। आता मिश्रण थंड झालं का बघूया आपण। आता झालंय बघा थंड।
आता हे चांगलं असं मळून घ्यायचं छान असं. हे बघा, त्याचा चांगला गोळा होतो असं. आपल्याला हे मिश्रण घट्टच पाहिजे. आता याच्यामध्ये बघा आपण 2 चमचे दही टाकून घेऊया. जिरे टाकून घेऊया अर्धा चमचा. आणि अद्रक आहे ना, याचं ठेसून घेतलं आहे अद्रक असं. बारीक मिरच्या चिरलेल्या आहे 3-4 त्या घेऊया. आणि भरपूर अशी कोथिंबीर. आपण मीठ तर टाकलेलंच आहे त्याच्यामध्ये हे करताना. आता हे चांगलं याच्यात मिक्स करून मळून घ्यायचं असं छान असं दह्यामध्ये. दह्याने याची वड्याची टेस्ट खूप छान येते, अशी चव पण छान येते त्याला. मळून घेतले बघा आता रवा चांगला असं मिश्रण. आता ना हात धुवून घेते आणि वडे थापून घेते. वडे बनवून ठेवायचे. आता वडे बनवून घेऊया. असं गोळा घ्यायचा आणि त्याच्या असे गोल गोल असे ते करून त्याला असा चपटा शेप द्यायचा. आणि पाण्यात बोट बनवून घेतलं असं त्याला असं गोल पाडायचं दोन्ही साईड. असे एकसारखे असे वडे करून घेतले. रेडी वडे सर्व करून घेते मी असे. झालेत बघा मेंदू वडे करून इतके असे. आता हे इतके तळून घेते. आता माझी मुलगी क्लिनिकला गेली ना, ती आल्यानंतर मग तिला हे तळून देणार गरम गरम. आता आमच्यासाठी एवढे तळून घेते मी. गॅसवरती पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे. आता लाईट ब्राऊन कलरचे तळून घ्यायचे. तेल तापलं का आपण थोडंसं बघूया याच्यात तुकडं टाकून असं. नाही अजून तेल तापलं. हा गोळावरती आला की मग तेल तापलं समजायचं. तापले बघा ते. आता काढून घेते. हे वडे टाकून घेते. थोडे अंतराने टाकायचे अशा तुटत आणि लाईट ब्राऊन कलरचे तळून घ्यायचं. लगेचच हलवायचं नाही. एक साईडने झाले की मग दुसऱ्या साईडने पलटी करायची. पलटी करून घेते आता. हलवत हलवत चांगले वडे असे तळून घेतले सर्व बाजूने असे. बघा सोनेरी रंग आलेला आहे त्याला छान असं. आता हे वडे मी काढून घेते. आता एक वाटी मिश्रणामध्ये माझे 16 वडे करून झालेले. आता बाकीचे पण तळून घेते मी. आता गॅसची फ्लेम स्लोच ठेवायची एकदा तेल तापल्यानंतर. आणि हलवत हलवत चांगले तळून घ्यायचे. ते तळून घेते. आणि हे बाकीचे मुलगी आले की तिला तळून देणार.
हो. दुसरी बॅच पण झाली तर बघा, गोल्डन ब्राऊन कलरचे झाले वडे. काढून घेते. बघा आपले कुरकुरीत मेदू वडे आणि हे चटणी पण रेडी आहे. आता सर्व करून दाखवते. रेडीत बघा रव्यापासून झटपट असा नाश्ता. किती सुरेख झालेत बघा मेदू वडे. हे मी तुम्हाला तोडून पण दाखवते बघा. बाहेरून एकदम क्रिस्पी आणि आतून बघा एकदम सॉफ्ट. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.